माजलगाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती। मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती की 40 ते 50 लाख रुपये गावकऱ्यांनी माजलगावच्या आणि तिथल्या आमदारांनी स्वतः प्रकाशदादा सोळंके यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली। ती 21 लाख रुपये झालेली आहे आणि राज्याने आजपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकारकडून झालं नाही, परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। सर, यामध्ये पंकजाताई उपस्थित होत्या, नरेंद्र मुंडे साहेब, बऱ्याच चर्चा त्यांना उलाढाल नाही, ते का उपस्थित नाहीत मला माहीत नाही। ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील। घटना घडली तेव्हापासून जे वाल्मिक कराड आहेत त्यांचा संबंध देशमुख प्रकरणाच्या खुनाशी अजून जोडला गेलेला नाहीये, कारण तसे पुरावे पोलिसांना सापडले नाहीत का? कुठेतरी पोलिसांचं काम हे बघा, आतापर्यंत जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय, माझ्यापेक्षा जास्त इनपुट मला वाटतं त्यांच्याकडे असतील, परंतु वाल्मिक कराड यांचा आता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणीपुरता झालेला आहे आणि ही खंडणी का मागितली आणि हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर, लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा, आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय की जर ह्या लिंकमध्ये ते जर आले तर ते 302 मध्ये सुद्धा येतील आणि मोकामध्ये सुद्धा येतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, याच्यामध्ये आका आले तरी बी घेतले जातील आणि आकांचे आका जरी आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतील। नाही, मी 50 लाखाची मागणी नव्हती केली। माजलगाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती। मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती की 40 ते 50 लाख रुपये गावकऱ्यांनी माजलगावच्या आणि तिथल्या आमदारांनी स्वतः प्रकाशदादा सोळंके यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली। ती 21 लाख रुपये झालेली आहे आणि राज्याने आजपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकारकडून झालं नाही, परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। सर, यामध्ये पंकजाताई उपस्थित होत्या, नरेंद्र मुंडे साहेब, बऱ्याच चर्चा त्यांना उलाढाल नाही, ते का उपस्थित नाहीत मला माहीत नाही। ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील।